हॅलो एव्हरीवन. आज ना सकाळी यांच्या टिफिनला आहे ना गव्हाची भाजी करायला घेतली होती. तर आहे ना मी कुकरलाच लावली कारण उशीर झाला होता, म्हटलं शिजायला परत उशीर होऊन जाईल म्हणून. त्याच्यानंतर रात्री ना मी दूध गरम नव्हतं केलं म्हणून मग दूध गरम करायला ठेवून दिलं एका साईडला. तर इथं माझी नाश्त्याची तयारी चालू होती, जे की मला ढोकळा बनवायचा होता. मी पहिल्यांदाच करत होती. आणि 1 वाटी बेसन घेतलं, त्याच्यानंतर थोडंसं 1 चम्मच साखर टाकून घेतली आणि पाणी टाकून मस्त ते मिक्स करून घेतलं. पातळ जास्त झालं होतं वाटतं. आणि ते एका साईडला पाणी गरम उकळायला ठेवून दिलं. त्याच्यानंतर थोडंसं ते पिठामध्ये ना सोडा पण टाकून घेतला आणि एका भांड्याला तेल लावून ते सगळं त्याच्यामध्ये ठेवून वाफवायला ठेवून दिलं. जे की माझ्याकडं वाफवण्यासाठी काही नव्हतं म्हणून असा काहीतरी जुगाड केला होता. तर ते सगळं काही व्यवस्थित झालं नव्हतं, पण म्हटलं चला जाऊ द्या, आता शूट केलंच आहे तर तुमच्यासोबत पण शेअर करते. नंतर इथं चपात्या करायला घेतल्या, तर त्यांच्यासोबत आमच्या पण चपात्या करून घेतल्या. मग नंतर यांचा टिफिन रेडी झाला होता, मग टिफिन वगैरे पॅक करून दिला. त्यांची तिथे तयारी चालू होती मस्त. त्याच्यानंतर मग आहे ना हे यांना नाश्त्याला काही नव्हतं, म्हणजे ढोकळा पण झाला नव्हता, त्याच्यात मी काही बनवलं पण नव्हतं. त्यानंतर ते चहा पित नाही म्हणून मग त्यांना ग्लासभर दूध देऊन दिला. त्यानंतर इथे ना ढोकळ्यासाठी मी ते गोड पाणी करायला घेतलं होतं. जिरा आपले मोहरी टाकून थोडंसं कढीपत्ता वगैरे, मिरची वगैरे, मीठ, थोडंसं साखर वगैरे टाकून मस्त असं ते पाणी करून घेतलं. त्यात थोडंसं निंबू पण टाकून घेतलं आणि अशा प्रकारे ते रेडी झालं होतं. पण ते काय स्पंजी झालं नव्हतं, पण मग म्हटलं ठीक आहे, जाऊ दे, आता केलंच आहे तर खावं लागणार आहे. तर मग असं ते पाणी वरतून टाकून दिलं. त्याच्यानंतर हे चालले होते ऑफिसला. यांना ऑफिसला ते गेले ऑफिसला. मग नंतर मग संध्याकाळी ना मी एवढं रडत होती की काय सांगू. कारण मी घेतले होते भजी बनवायला, कांदा भजी. तर त्या कांद्याने मला एवढं रडवलं की विचारूच नका. त्याच्यानंतर मग इथं कांद्यामध्ये 4-5 कांदे कापून त्याच्यामध्ये मीठ टाकून घेतले, मिरची टाकली, कोथिंबीर टाकून घेतली आणि बेसन पीठ टाकलं, डाळीचं पीठ. त्याच्यानंतर ओवा टाकला आणि थोडंसं हळद वगैरे टाकून घेतली. एका साईडला तेल तापवायला ठेवलं आणि मस्त पीठ काढून मस्त मग भजी काढायला घेतली. तर अशा प्रकारे माझे भजी जे आहेत, कांदा भजी, कोणी त्याला खेकडा भजी पण म्हणतात. तर अशा प्रकारे कांदा भजी रेडी झाली होती माझ्याने आणि इतका छान वास येत होता मस्त. बाहेर मस्त पाऊस पण पडत होता. म्हटलं चला थोडं कारण ह्या पावसाळ्यात मी कांदा भजी केलीच नव्हती म्हणून. बाय.